विष्णू सहस्रनामातील 19वा श्लोक बघूया. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठस्थविरो ध्रुवः. यामध्ये एकूण 8 विशेष नामं आली आहेत. त्यातलं अप्रमेय हे नाम बघूया. नामावलीप्रमाणे हे 46वं नाम आहे. अप्रमेयः. ओम अप्रमेयाय नमः. प्रमेय म्हणजे मोजता येणे आणि अ लागलाय म्हणजे नाही, ज्याला मोजता येत नाही. अप्रमेय ज्याला मोजता येत नाही, त्याचं परिमाण सांगता येत नाही, कोणत्या प्रमाणात आहे ते सांगता येत नाही, असा हा अप्रमेय. श्रीमद शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात, शब्दादिरहितत्वात् न प्रत्यक्ष गम्य. म्हणजे शब्द आदिरहित असल्यामुळे भगवान प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, म्हणून अप्रमेय. तो आहे तरी कसा हे दाखवता येत नाही. स्वानुभव हेच त्याचं प्रमाण आहे असं संत महात्मे सांगतात, ऋषीमुनी सांगतात, द्रष्टे सांगतात. मेय म्हणजे मोजणे, प्रमेय म्हणजे मोजता येण्यायोग्य. प्र लागला उपसर्ग तर अधिक चांगल्या प्रकारे असा अर्थ असतो नेहमी या उपसर्गाचा. प्र म्हणजे अधिक चांगल्या प्रकारे मोजता येण्यायोग्य प्रमेय. आणि अ लागला म्हणून मगाशी म्हटलं तसं नकारात्मक अर्थ की जो मोजता येण्यायोग्य नाही आहे, अप्रमेय आहे. व्याप्ता लिंगाभावात नाप्यनुमान विषय म्हणजे अनुमानाचाही हा विषय नाही. निर्भागत्वेन सादृश्याभावात. निर्भागत्वेन म्हणजे भागरहित असल्याने अखंड आहे. खंड नाही याचे, म्हणून भागरहित असल्याने, अखंड असल्याने, शिवाय सर्वत्र व्यापून असल्याने हा याची एकरूपता दाखवता येत नाही. त्याला प्रूव्ह करू शकत नाही आपण. तरीही तो नाही असं नाही. कोणी म्हणेल माझ्या बुद्धीत ते येत नाही, दिसत नाही, पुढे प्रमाण नाही, मग कसं समजू भगवान आहे. आपल्याला जे ज्ञान होते ते दिशा, काल आणि निमित्त यांनी बद्ध अशा विषयांचं आणि त्याच मर्यादांच्या रूपात होतं. उदाहरणार्थ एखादी कार आहे, ती कार पाहिली की ती कशी आहे, तिचा रंग काय आहे, त्याची किंमत काय असेल, नंबर काय तिचा, तिचे चाक कुठल्या प्रकारचे आहेत, तिची निर्मिती कुठे झालेली आहे, कुठल्या कंपनीची आहे, हे आपण जाणून घेऊ शकतो. पण तिचं आतील यंत्र म्हणजे ती मूळ गाडी पळते कशी हे प्रत्येकाला नाही कळत. तो जो चालवणारा असतो त्यालाच ते माहीत असतं. हे उदाहरण फक्त नुसतं समजून घेण्या इतकं. परमात्म्यासाठी हे तसंच्या तसं लागू होतं असं नव्हे, पण एक समजून घ्यायला दृष्टांत किंवा हे उदाहरण. परमात्मा हा असा बाह्य रूपात दिसत नाही, त्यामुळे जाणून घ्यायला आपली बुद्धी कशी पडते, तोकडी पडते. आपल्याला जे वस्तू पदार्थाचं ज्ञान होतं त्याला काय म्हणतो आपण, ज्ञेय म्हणतो. म्हणजे हे जाणण्यायोग्य ही वस्तू आहे, त्याला म्हणायचं ज्ञेय. वस्तू, व्यक्ती, पदार्थ हे साधीही आहे आणि शांतही आहे. साधी म्हणजे त्याला आधीही आहे आणि शांत म्हणजे त्याला अंतासहित म्हणजे अंतही आहे. म्हणून प्रमेय आहे. प्रमेय म्हणजे ते सगळ्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ या मोजता येतात. पण परमात्मा अनादी आहे आणि अनंत आहे, त्यामुळे मोजता येत नाही, दाखवता येत नाही. तो लौकिक प्रमाणांनी मापता येणाराही नाही. मग तो कसा आहे, अज्ञेय म्हणावा का? ज्ञेय नाही, योग्य नाही, जाणण्यायोग्य नाही, मग हा अज्ञेय आहे का, जे जाणण्यायोग्य नाही का असं म्हणावं का? तर नाही, तो स्वानुभूतीला ज्ञेय आहे असं तत्वदर्शी म्हणतात. हे तत्वदर्शी असतात, त्यांना त्याचा अनुभव येतो, त्या तत्वाचा ते अनुभव घेऊ शकतात, म्हणून ते ज्ञेय आहेच. गीतेच्या 11व्या अध्यायात 54व्या श्लोकामध्ये भगवंतच म्हणतात की भक्त्या त्वनन्या शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातून द्रष्टेंच तत्वेन प्रवेष्टेंच परंतप. जर जाणायचे असेल तर त्या परमतत्वाला श्रद्धेने जाणणे. भक्त्या म्हटलंय, शक्य आहे. नंतर अनन्या शक्य म्हणजे अहंकार रहित होऊन अनन्य भक्तीने त्याला जाणणं शक्य आहे, असं हे भगवंतच अर्जुनाला सांगतात. ज्ञातून द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टेंच परंतप.
त्याची एक एक पायरी सांगितलेली आहे. त्या परमात्म्याला जाणण्यासाठी, द्रष्टुम म्हणजे प्रत्यक्ष पाहण्यासाठी, आणि ते कसं माझ्यात प्रवेष्टुमच परंतप, हे जर तत्वतः जाणलं तर माझ्यात प्रवेश करणं, एकरूप होणं अशा भक्तांना शक्य आहे. असा हा प्रत्यक्ष प्रमाणाचा, शब्दांनी वर्णन करण्यायोग्य वा निर्देश न होणारा असा हा परमात्मा अप्रमेय आहे. शब्दात पण त्याचं वर्णन करता येत नाही, पण असं आहे, तसं आहे, असं नुसतं यांनी सांगू शकतात, कल्पनेने सांगू शकतात, म्हणून त्याचा निर्देश पण होत नाही. म्हणून हा परमात्मा कसा आहे, अप्रमेय आहे, पण भक्तीने त्याला जाणता येतं. हे पुन्हा पुन्हा सगळीकडेच तत्वदर्शननी सांगितलेलं आहे, संत महात्म्यांनीही सांगितलेलं आहे. असा हा अप्रमेय. विष्णू सहस्रनामातील 19वा श्लोक बघतो आपण. नामावलीप्रमाणे 47वं नाम ऋषिकेश. या श्लोकातलं दुसरं नाम ओम ऋषिकेशाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की ऋषिकाणी इंद्रियाणी तेषाम ईशः क्षेत्रज्ञ रूपभाग यद्वा इंद्रियाणी तस्य वशे वर्तन्ते सह परमात्मा ऋषिकेशः. ऋषिक इंद्रियांना म्हणतात आणि त्यांचा ईश म्हणजे त्या इंद्रियांचा स्वामी परमात्मा ऋषिकेश. इंद्रियांना संयमित करू शकणारा असा हा तो ईश. इंद्रिय ज्याच्या वशमध्ये आहे, ज्याच्या अधीन असतात, तो ऋषिकेश. ऋषीचा रू इथे लिहायचा नाही आहे, रू आहे तो. ऋषिक अधिक ईश. ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि त्यांच्यावर स्वामित्व ज्याचं आहे असा तो ऋषिकेश. जसं इंद्रिय आमची आहेत, पण जीवन जगत असताना आमच्या अधीनती नसतात, केव्हाच ती त्यांच्या विषयाकडे धावत असतात. गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 67व्या श्लोकामध्ये म्हटलंय की इंद्रियाणाम हि चरता यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नावमिवांभसी. 2रा अध्याय 67वा श्लोक. ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयामध्ये वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन जे असतं ते ज्या इंद्रियाबरोबर राहते ते एकच इंद्रिय त्या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेतं. तसेही सर्व देहधारी जीव इंद्रियांच्या आणि मनाच्या अधीन होऊन आहेत. एक परमात्माच असा आहे की इंद्रियांचा आणि मनाचा स्वामी आहे, म्हणून तोच एकमेव ऋषिकेश असं म्हटलंय. ऋषिकेश म्हणजे जितेंद्रिय. गीतेत पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना समजावलंय की वशेहि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याच्या स्वाधीन अधीन इंद्रिय असतात त्याचीच प्रज्ञा प्रतिष्ठित असते, तोच स्थितप्रज्ञ होय, स्थिर असते. ऋषिकेश स्थितप्रज्ञ आहे. 11व्या अध्यायातील 36व्या श्लोकात अर्जुन म्हणतो की स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहृष्यत्यनरज्यते च. की हे अंतर्यामी, ऋषिकेश याचा अर्थ आणखीन एक अंतर्यामी हे संबोधन तिथे वापरलंय की हे अंतर्यामी, आपलं नाव, गुण, प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते. आणखी एक अर्थ श्रुती सांगते की हिंदू धर्माचे म्हणजे श्रुती वेद हिंदू धर्माचे सर्वोच्च आणि सर्वोपरी धर्मग्रंथांचा समूह आहे असं श्रुती सांगते. की श्रुती म्हणजे ऐकलेलं, ईश्वराची वाणी जी प्राचीन काळी ऋषींच्या द्वारे ऐकली होती ती शिष्यांद्वारे ऐकून जगामध्ये पसरवल्या गेली. या दिव्य स्रोतामुळे या धर्माचा सगळ्यात मोठा स्रोत मानला आहे श्रुती. म्हणजे यापेक्षा वेगळ्या ग्रंथांना काय मानले? स्मृती. सूर्य रश्मीर हरिकेश पुरस्तात इति श्रुतेः. आणखीन एक अर्थ सांगितलाय की सूर्याची किरणे समोरून हरीच्या केसाप्रमाणे आहेत, जगताला हर्ष देणारे आहेत. सूर्याची ही किरणे जगताला उठवतात, झोपवतात, म्हणून जगताला आनंद होतो, हर्ष होतो.
असाही एक अर्थ केला आहे. आदि शंकराचार्य लिहितात, यस्य वा सूर्यरूपस्य चंद्ररूपस्य च जगत प्रीतिकरारुष्टाः केशा रश्मयः स ऋषिकेशः. सूर्याची तसेच चंद्राची जी किरणं असतात ही जणू हरीच्या केसाप्रमाणे आहेत आणि म्हणून ती जगताला हर्ष देणारी आहेत, हा अर्थ केलेला आहे. असा जसा परमात्मा जितेंद्रिय तसे योग मार्ग किंवा भक्ती मार्गाने जाणारे साधक हेच मागतात की माझे पंचेंद्रिय इतर विषयांमध्ये भगवत स्वरूपाचा निरंतर रसानुभव घेत राहो. हे प्रभू, तुझ्यासारखा इंद्रियजित होण्याचा प्रयत्न माझा असेल आणि तुझ्या कृपेने तो पूर्णत्वास जावा. जे कुठले विषय माझ्यासमोर येतील त्यात तुझंच चिंतन स्मरण मला आधी असावं. त्याची विस्मृती मला होऊ देऊ नको. तुझं स्मरण असण्याची विस्मृती मला होऊ देऊ नको. भगवंताचं ऋषिकेश हे एक नाम भक्तांचं सुद्धा अत्यंत प्रिय आहे, लाडकं आहे. म्हणून भगवंताचं हे गोड नाम ऋषिकेश. पुढचं बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 19. 48 नाम पद्मनाभः. ओम पद्मनाभाय नमः. सर्व जगत कारणं पद्मं नाभौ यस्य सह पद्मनाभः. ज्याच्या नाभीमध्ये जगाचं कारण पद्म स्थित आहे तो पद्मनाभ या नावाने संबोधला जातो. क्षीरसागरामध्ये शयन करणाऱ्या भगवान विष्णूच्या नाभीतून कमल प्रगट झाले. त्या कमळावर ब्रह्मा आहेत आणि त्यांनी जगाचे सर्जन परमात्म्याच्या प्रेरणेने केले आहे. परमात्म्याच्या प्रेरणेने केले आहे असं म्हटलं जातं. जसा कमलकंद जलाशयाच्या तळाशी अदृश्य असतो, त्यातून कमलनाल वर येते आणि पद्म विकसित होतो, त्याप्रमाणे अव्यक्त अक्षर परमात्म्यापासून हे व्यक्त लोक पद्म उत्पन्न झाले. म्हणून परमात्म्याला पद्मनाभ म्हटलं आहे. नाभी कमल ज्ञान आणि शक्तीचं केंद्र आहे. हे जे नाभी कमल आहे हे ज्ञान आणि शक्तीचं केंद्र आहे. प्रलयाच्या वेळी सर्व सृष्टी निद्राधीन होते, लय पावते. त्यावेळी भगवंत शयन करतात आणि त्यावेळी त्यांची चैतन्य शक्ती जागृत अवस्थेत असते. चैतन्य कधीही शयन करीत नाही. योग निद्रातून बाहेर येऊन सृष्टी निर्माणाची प्रेरणा ब्रह्माजींना ते देतात आणि मग विश्वाचं सर्जन होतं. परमात्मा स्वयं त्या कमलामध्ये दिव्य तेजाने प्रगट होतात आणि आपल्या ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्तीने ब्रह्मामध्ये प्रगट होतात. ही चराचर सृष्टी निर्माण होते. पण हा मात्र स्वयंभू आहे. तत्वदर्शी कवींनीच देवांची नाना ध्याने वर्णिलेली आहेत. पद्मनाभ, पद्मसंभव, तत्वार्थ लक्षून कल्पलेली आहेत ही सगळी नामं. जसं आपण मागे पुंडरीकाक्ष पाहिलं, पुष्कराक्ष, पुंडरीकाक्ष पुढे येणार आहे, पुष्कराक्ष बघितलं, अरविंद बघितलं, असे अनेक नावं जशी कल्पलेली आहेत तशीच हे पद्मनाभ, पद्मसंभव ही नामं जी आहेत ती तत्वार्थाने कल्पलेली आहेत. माऊली म्हणतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. आमचे जे ऋषी मुनी कवी होते हे कसे होते? क्रांतिदर्शी होते. जसे वाचेला शोभादायक कवित्व असावे, वाचे बरवे कवित्व, वाचेला शोभादायक कवित्व असावे. कवित्व कसं असावं? तर कवित्वी बरवे रसिकत्व, कवित्व रसपूर्ण असावं. आणि रसिकत्वी परतत्व, रसास परतत्वाचा स्पर्श असावा. परतत्वाचा स्पर्श ज्याच्यात जीवनात भरून राहिला असतो त्याचा ठसा त्याच्या चिंतनातून, वाणीतून सहज बाहेर पडतो. आणि म्हणून पद्मनाभ हे नाम भगवंताला महर्षी व्यास चिंतनातून आणि भगवान श्रीकृष्णाचे महान भक्त भीष्माचार्यांच्या मुखातून अगदी परावाणीतून निघालेले आहे असं वाटतं. पद्मनाभ हे संबोधन असंच एक आकर्षक नाम आपण आता बघितलं. विष्णू सहस्रनाम श्लोक 19 बघतोय आपण. 49 नाम अमर प्रभू.
ओम अमर प्रभवे नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की अमराणाम प्रभू. अमर म्हणजे देवता, ज्यांना मरण नाही अशा देवता, त्या देवतांचे प्रभू, त्यांचे स्वामी ते अमर प्रभू. देवतांना मरण नाही. परमेश्वर सत्य, शाश्वत, सनातन आहे. परमेश्वराचे नाना आविष्कार म्हणजे अंश देव होत. अंशाचा स्वामी तो अंशी. हा सर्व देवतांचा, विभूतींचा, अवतारांचा प्रभू म्हटला जातो. जो प्रभू असतो तो आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या देवता, विभूती आणि अवतारांकडून हवे तसे काम करून घेतो. या नाशिवंत शरीरामध्ये अविनाशी तो परमात्मा आहे. हा अनुभव करणे हे अध्यात्माची साधना आहे. या अमर प्रभूची, या सद्रूपाची भक्ती करतात ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतात. सर्गेपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. भगवंत गीतेच्या या 14व्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकात म्हणतात. हा गुणत्रय विभाग योग अध्याय आहे. भगवंत म्हणतात की अतिउत्तम परमज्ञान, श्रेष्ठ ज्ञान जो जाणतो तो माझ्या या स्वरूपाला प्राप्त होतो आणि मग सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाही आणि प्रलय काळी व्याकुळही होत नाही. प्रलये न व्यथन्ति आणि न उपजायन्ते. ज्ञान कोणतं? तर एक सर्वशक्तिमान वासुदेवच भगवंताला आपला स्वामी मानून स्वार्थ, अभिमान सोडून श्रद्धा, भक्तियुक्त आणि परमप्रेमाने निरंतर त्याचे चिंतन करतात. ते त्या अविनाशी सत्यस्वरूप परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आहे आश्रय घेतात. आनंदाचा ते आश्रय घेतात. तेच अमर होतात. देवता सद्रूप आहे, सन्निष्ठ आहे आणि जो सद्रूप सन्निष्ठ झाला तो मृत्यूतून सुटला. देवता प्रकाशमान आहेत, देवता सद्रूप आहेत म्हणून त्या अमर आहेत असं म्हटलं जातं. त्यांना मृत्यू नाही. आणि यांचा जो स्वामी प्रभू तो अमर प्रभू. विष्णू सहस्रनामातील हे एक नाम आपण बघितलंय. पुढे बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 1950 नाम बघतो आपण. विश्वकर्मा. ओम विश्वकर्मणे नमः. श्रीमद आदि शंकराचार्य भाष्य करताना लिहितात विश्वम कर्म क्रिया यस्य सह विश्वकर्मा. म्हणजे जगतरूपी कर्म ज्याने केले तो विश्वकर्मा. विश्व समग्र, विशाल, विराट जगत ज्याने सुव्यवस्थित रीतीने सुनियंत्रित असेल असे ज्याने बनवले आहे तो विश्वकर्मा. परमेश्वराचं हे कर्म जे आहे हे लहानसहान नाही. हे सारं विश्व ज्याच्या पूर्णपणे, ज्याचा आपल्याला थांगपत्ता सुद्धा लागत नाही असे हे आश्चर्यमय असं विश्व ही परमेश्वराची कृती आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात की विचित्र निर्माण शक्तिमत्वात. विचित्र निर्माण शक्तिमत्वात म्हणजे विचित्रचा अर्थ आहे आश्चर्यकारक रीतीने. ज्या विश्वाची निर्मिती झाली त्या निर्माण शक्तीने युक्त असणाऱ्या त्या परमात्म्याला विश्वकर्मा नामाने संबोधल्या गेलेलं आहे. असंख्य प्रकारची विविधता निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो किंवा असंख्यात नावे जया देत लोक, परिनित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा अपारा. जसे मनुष्याची ओळख त्याच्या नाम, रूप, गुण, कर्म यावरून होत असते, तशी परमेश्वराची ही ओळख आम्हाला त्याच्या नाम, रूप, गुण, कर्मावरून होणार. कर्म कोणतं? तर कर्मातच त्याचे गुणही प्रगट होत असतात आणि त्यावरून या विश्वाकडे थोडे का होईना, अर्थात आपल्याला जितकं दिसतं त्यावरून परमेश्वराचं ज्ञान, त्याचं सामर्थ्य, त्याचे असंगत्व इत्यादी गुण आपल्याला आपण ओळखायला लागतो. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग जो अध्याय आहे त्यातल्या 8व्या श्लोकामध्ये अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते असं भगवंतच म्हणतात की मी सर्व जगाच्या उत्पत्तीचं कारण आहे आणि माझ्यामुळे सर्व जग कसं आहे क्रियाशील आहे.
जलातील रस मी आहे. 7व्या अध्यायात सुद्धा तेच सांगितलंय 8व्या आणि 9व्या श्लोकात की रसोहमप्सु कौंतेय, जलातील रस मी आहे, सूर्यचंद्रातील प्रभा मी आहे, वेदातील प्रणव, पौरुष, पृथ्वीतील गंध, सगळे भाव त्यानेच निर्माण केले आहेत. ही जड प्रकृती जी पंचमहाभूते आणि मनबुद्धी अहंकार यातून निर्माण झालेली म्हणजे अपरा प्रकृती, आणि ज्यामुळे सारं जग ज्याच्या योगे धारण होते ती परा म्हणजे जीवरूप परा प्रकृती, हे परमात्माच होय. हे प्रभूचं कर्म क्रिया म्हणून सारे तोच आहे. म्हणून विविधता निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून त्याला आदि शंकराचार्य म्हणतात की विचित्र निर्माण शक्तिवत्वाद असा तो विश्वकर्मा असं म्हटलेलं आहे. पुढचं नाम बघूया, मनु. श्लोक 19 बघतोय आपण आणि 51वा नाम मनुहू. मननात मनुहू म्हणजे मनन करणारा तो मनु किंवा विश्वाची चिंता करणारा म्हणून मनुहू हे त्याचं नाव आहे. आणि नान्योतोस्ति म्हणता, नान्योतोस्ति म्हणजे न अन्यः अतः अस्ति म्हणता, म्हणजेच काय की याच्याशिवाय दुसरं काही आणि मनन करणारा कोणीही नाही. मनन करणारा दुसरा, याच्याशिवाय दुसरा कोणीही नाही. अथवा मंत्र या प्रजापतिरूप भगवंताचं नाम मनु असं आहे. मंत्रो वा प्रजापतिर्वा मनहो. आणखीन असंही एक आदिशंकराचार्यांनी केलेलं आहे की मंत्रो वा म्हणजेच मंत्र किंवा प्रजापती वा प्रजापतिरूप भगवंताचं नाम एक मनु असं आहे. ही चराचर सृष्टी उत्तम कशी होईल यावर चिंतन मनन करणारा मनुची जी संतान आहे त्यालाच मानव असं म्हणतात. म्हणून मनु आमचे पिता असेही मानलं जातं. माम विजानीही, मला जाणून घ्या असं म्हटलेलं आहे श्रुतींमध्ये. अहम मनुष्याय हितम मन्ये, मानवाचं हित कसं होईल, त्याचं जीवन कृतार्थ कसं होईल हा विचार करून त्यांना तसं करायला लावणारे आदेश देणारा म्हणून भगवंताचं एक नाम मनु असं आहे. सारी शास्त्रे वर्णाश्रमादी धर्म त्यातून निर्माण झाले. काय करावे काय करू नये हे सारे विधिविधान विधी निषेध निर्माण झाले. ब्रह्मा प्रजापती मनु ही सगळी वेगवेगळे नसून भगवत रूपे किंवा भगवन नामेच आहेत. म्हणून म्हटलंय की मंत्रो वा प्रजापतिर्वा मनु, मंत्र किंवा प्रजापती रूपाने भगवंताचं नाम मनु असं एक आहे. पुढचंही नाम आपण इथेच बघू. 52वं नाम आहे त्वष्टा. ओम त्वष्टे नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की संहार समये सर्वभूत तनुकरणत्वात् त्वष्टा म्हणजे संहार समयी समस्त प्राण्यांची तनु क्षीण करणारा असल्यामुळे याला त्वष्टा असं म्हटलेलं आहे. त्वष्टा याचा दुसरा काय अर्थ आहे, तासणारा. परमेश्वराने हे वैचित्र्यपूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे. सुतार जसं तासून विविध आकाराच्या बाहुल्या बनवतो तसा हा विश्वशिल्पकार विविध आकाराचे मानव प्राणी बनवतो, त्यांना विविध नामे देतो. परमेश्वराच्या संकल्पातून ही विश्वाची अद्भुत शिल्पाकृती तासून तयार होते. आणि म्हणून परमेश्वराचे एक नाव त्वष्टा असं आहे. परमेश्वराच्या ज्ञानाला कलेला सामर्थ्याला तुलना नसल्यामुळेच त्याची ही विश्वकलाकृतीही तशीच अनुपम अशी आहे. संहार समयी समस्त प्राण्यांची शरीरे क्षीण करतो म्हणूनही परमेश्वराला त्वष्टा असं म्हटलंय. हाही एक अर्थ या नामातला आपण विशेषत्वाने बघितला. श्लोक 19 त्यातलं 53वं नाम बघतोय स्थविष्ठः. ओम स्थविष्ठाय नमः. अतिशयेन स्थूलः स्थविष्ठः. अतिशय स्थूल असल्यामुळे त्याला स्थविष्ठ म्हटलंय. हे एक नाम भगवंताचं आहे. स्थूल म्हणजे अतिविशाल
परमेश्वराहून अधिक विशाल, लांब, रुंद, उंच दुसरं काहीही नाही. महतो महीयान, मोठमोठ्यांहून सुद्धा ते मोठे आहे. आकाश अनंत आहे, त्याचं थांगपत्ता लागत नाही. पण असे म्हणतात की या आकाशाचा विस्तार ज्याच्या एका कोपऱ्यात बसतो, मग तो किती विशाल असेल, किती अनंत असेल आणि किती स्थूल म्हणजे अजब अवाढव्य असेल, ही कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. कल्पना करू शकतो की जसं जपानमधील रेसलिंग करणारे असतात, कुस्तीपटू, त्यांना सुमो म्हणतात, म्हणजे ते स्थूल असतात पण त्यांची शक्ती मोठी असते. तसा फक्त तात्पुरते समजून घ्यायला हा सुमो डोळ्यासमोर आणायचा. बाकी स्थविष्ठ म्हणजे अतिशय स्थूल असणारा असा हा, त्याची अनंतता आश्चर्यकारक शब्दातीत आहे. त्याचे गुण, त्याची शक्ती, त्याचे अनाकलनीय कार्यकर्तृत्व, त्याचं तेज, त्याची कृपाळुता, त्याचे या विश्वाला सुनियंत्रित ठेवण्याची कुशलता आणि सारच त्याचं महान, मोठ्याहून मोठं आहे. हे प्रत्येक नामामध्ये आपण बघतोच आहे, पण प्रत्येक नाम वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं आहे. त्यातून त्यांचे अधिक वेगळे गुण आपल्याला दिसतात आहे, सांगितल्या जातात आहे. गीतेच्या 11व्या अध्यायात 16व्या श्लोकात म्हटलेच आहे की अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम पश्यामि त्वाम सर्वतोऽनंत रूपम नान्तन्न मध्यन्न पुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. गीतेच्या 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन देत असताना जेव्हा अर्जुन बघतोय ते सगळं एक एक, तेव्हा तो म्हणतोय की मला आपला अंतच दिसत नाहीये. ना अंतम ना मध्यम, ना मध्य दिसतोय, ना आधी दिसतोय, आरंभ दिसतोय. कारण आपण कसे आहात, स्थूल आहात, अतिशय स्थूल, म्हणून असेल कदाचित असं दिसतो त्याला विश्वरूप मध्ये. काय आश्चर्य आहे बघा. ज्या परमेश्वराला मुळात नामरूपाधिक कसलाच आकार नाही, जो निरुपाधिक अव्यक्त स्वरूप आहे, असा हा त्रिगुणातीत निर्लेप षड्गुणेश्वरे संपन्न भगवान स्वतःच्या योगमायेचा आश्रय करून या विश्वाचं विलक्षण, आश्चर्यकारक, अद्भुत असं स्वरूप घेऊन नटलेला आहे. काय हा प्रभाव, काय हे आश्चर्य की सर्व विश्वाचं उपादान आणि निमित्त कारण आहे तोच आहे. हे तर आणखीन एक मोठं कोडच आहे. दोन्हीचे मूल कारण तोच आहे. या त्याच्या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य हात, असंख्य नेत्र, बरे ते तरी एका साच्याचे आहेत का? छे छे, किती तऱ्हेचे, त्यांचे ते भिन्न भिन्न प्रकार. एकाच वर्गातील जीवश्रेणी घेतली तरी त्यात एकसारखा दुसरा नाही. परिचयाने प्रत्येक व्यक्ती अगदी भिन्न भिन्न अशी ओळखू येते. प्रत्येकात पुन्हा काहीतरी वैशिष्ट्य असतंच. अहो, प्रत्येक वस्तू, प्राणी भिन्न आहे आणि म्हणूनच बुद्धीला विश्लेषणाचे, निरीक्षणाचे कार्य आहे, अन्यथा ते कार्यच थांबले असते. विविध शिलाखंड, विविध मातीची विशेषता, खनिजातील धातू किती भिन्न भिन्न, विविधाकृती पर्ण, पुष्पे, बहुविध उज्ज्वल रत्ने, मधुराम्ल, कटू इत्यादी रस, गोड, आंबट, कडू, नाना प्रकारची फळं, वृक्ष, वेली, जलचर, पक्षीवर्ग, किडामुंगी आदी कीटक, भूचर प्राणी, हिंस्र पशु, मनुष्य प्राणी, प्रत्येकात वैविध्य, विविध शक्ती, विविध आकार, सवयी, अन्न, सर्वच काही विस्मयजनक. मनुष्य वर्गात प्रत्येकाचं रूप, सौष्ठव, आवाज, बोलण्याची ढब वेगवेगळं आहे. म्हणून दोन व्यक्तीत सुद्धा अगदी जुळ्या असल्या तरी सुद्धा सूक्ष्म फरक आहेच. हे लक्षात घेतलं तर परमेश्वराच्या विराट देहाचं, या स्थूल रूपाचं दर्शन खरं म्हणजे अनाकलनीय असंच आहे. आणि म्हणून अर्जुनानेही 11व्या अध्यायात तेच म्हणलंय की अनेक बाहुधर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वाम सर्वतोऽनन्तरूपम नान्तन्न मध्यन्न पुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. तुझं हे विश्वरूप, तुझं हे स्थूल रूप, तुझं हे अवाढव्य रूप पाहून मी तर थक्क झालेलं आहे. तीच अवस्था आपण जेव्हा असं काही डोळ्यासमोर आणतो आणि हे सगळं बघा आवटालं विश्वामध्ये बघतो आपण, तेव्हा सगळं आपल्याला खरंच हे असं असू शकेल याची कल्पना थोडी तरी येऊ शकते. असा हा स्थविष्ठ, अतिशय स्थूल, म्हणून हे परमेश्वराचं एक नाम अधिक विशाल, लांब, रुंद, उंच दुसरं काहीही परमेश्वराहून अधिक नाही. म्हणून हा स्थविष्ठ,
विष्णू सहस्रनामातील 19व्या श्लोकातील हे शेवटचं नाम दशक्रमाप्रमाणे 54वं नाम आपण बघतोय, स्थविरो ध्रुवः. या श्लोकामध्ये एकूण 9 नामं आपण बघितली. त्यातलं हे शेवटचं नाम ओम स्थविर ध्रुवाय नमः. पुराणः स्थविरः त्वेकं ह्यस्य स्थविरस्य नाम इति बहवृचाः वयो वचनो वा स्थिरत्वात् ध्रुवः स्थविरो ध्रुव इति सविशेषणं नाम. स्थविरो ध्रुवः याचा अर्थ आहे जो निश्चयाने सर्वांपेक्षा वयाने वडील आहे. पुराणः म्हटलेलं आहे शंकराचार्यांनी भाष्य करताना. पुराण म्हणजे प्राचीन आहे, वडील आहे, अत्यंत वृद्ध आहे असा, किंवा जो वयाने वृद्ध आणि स्थिर आहे. स्थविर आणि ध्रुव ही 2 वेगळी नावं मानता येतील, पण इथे तसं न करता दोन्ही मिळून एक नाम मानलेलं आहे. प्राचीन, अत्यंत वृद्ध म्हणजे आयुवाचक म्हटलंय. याच्यापेक्षा पुरातन कोण आहे? परमेश्वराहून पुरातन कोण आहे? तर कोणीही नाही. वर्तमान क्षणांच्या मागे पुढे पाहू गेल्यास भूतकाळाचा भविष्यकाळाचा विस्तार अनंतच आहे आणि या कालोघाचा अंत लागत नाही. ज्या ग्रहगोलांच्या गतीवरून आपण कालगणना करतो ते ग्रहगोल ज्याने निर्माण केले त्याच्या आयुष्याची गणना कोण कशी करणार? चंद्र सूर्याच्या गतीवरून वर्षमास गणना करतो. ते चंद्र सूर्य किती वेळा उत्पन्न झाले आणि किती निमाले याची गणती नाही. सूर्य चंद्रमसौ धाता यथा पूर्वम कल्पयत असं वेदांनीही म्हटलेलं आहे. स्थविरो ध्रुवः. ध्रुव म्हणजे स्थिर, एका ठिकाणी स्थिर असणारा असाही अर्थ आहे ध्रुवाचा. तो स्थिर आहे आणि त्याचबरोबर तो व्यापूनही आहे, म्हणून हे स्थिर आहे, अचल आहे. विशेषणयुक्त हे एक नाम आहे. परिवर्तन होणाऱ्या, प्रतिक्षणी बदलणाऱ्या या विश्वामध्ये सारं काही अस्थिर आहे, चंचल आहे, हे आपल्याला दिसून येते. पण परमात्मा मात्र ज्याच्या स्थिर आधारामुळे ही सर्व विश्वाची गती सुरू आहे, तो स्थिर आहे आणि मग त्याच्या आधाराने हे सर्व विश्व चालते. सर्व कालव्यापी, सर्व दिग्व्यापी, परंतु अपरिच्छिन्न असा हा कूटस्थ रूप, कूट ठिकाणी असणारा, न दिसणारा अनंत, म्हणून स्थविष्ठ. यानंतर म्हणजे मागचं नाम आपण बघितलं स्थविष्ठ, त्यानंतर हे नाव सांगितलंय स्थविरो ध्रुवः. म्हणजे हा कसा आहे? पुरातन आहे, प्राचीन आहे, अत्यंत वृद्ध आहे. स्थविर या नामाने सांगत तो पुन्हा एकदा सर्वांना गती देणारा असूनही ध्रुव आहे आणि स्थिर आहे. अशा स्थविष्ठ, स्थविर आणि ध्रुव या नामत्रयाने परमेश्वराचे अनंतत्व, सर्वव्यापकत्व आणि सर्वधारभूत हे सांगितलेलं आहे.